नवी मुंबईतून उच्च दाबाच्या वाहिन्या गेल्या आहेत. या वाहिन्यांच्या काही भागांमध्ये अनेक वर्षापासून अवैध अशा झोपडपट्ट्या आणि व्यवसायधारकांनी आपला व्यवसाय सुरू केलाय. ऐरोली नगरातील सेक्टर 2 येथे उच्च दाबाच्या खाली अशाच पद्धतीने झोपडपट्टी व व्यवसायधारकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. झोपडपट्टीमध्ये 15 दिवसांपूर्वी आग लागलेली होती. या आगीची दखल घेऊन सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका जी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तोडक कारवाई केली. यावेळी सिडको अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले की महाविद्युत विभागाने विद्युत वीज पुरवली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करण्यात आला होता. वीज व पाणी पुरवठा केला नसता तर झोपडपट्ट्या निर्माण झाल्या नसत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उच्च दाबाच्या खाली असंख्य अशा चाळी आहेत. चाळींमध्ये तळमजला अधिक 2 मजली असं बांधकाम केलेलं आहे. याकडे मात्र सिडको आणि पालिकेने दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं आहे. नगरामध्ये आपण पाहत आहे की सेक्टर 2 मध्ये ओव्हरहेड लाईनच्या खाली अनेक वर्षापासून या ठिकाणी या झोपडपट्ट्या होत्या. वारंवार या ठिकाणी त्या तोडण्यात सुद्धा आलेल्या होत्या. मागच्या 15 दिवसापूर्वी या ठिकाणी अचानक आग लागलेली, आग विझवण्यात आली. परंतु हीच घटना जी वारंवार होत असेल तर आज या ठिकाणी सिडको आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून संयुक्तरित्या या ठिकाणी अशी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी 2 JCB आहेत, ट्रक आहेत, या टेम्पो आहेत. असंख्य माल या ठिकाणी जो आहे तो माल संपूर्ण या ठिकाणी ज्या झोपड्या होत्या त्या तोडण्यात आलेल्या आहेत. MSCBचा जे काय या ठिकाणी विद्युत पुरवठा करण्यात आलेला होता तो सुद्धा विभागाच्या वतीने तो तोडण्यात आलेला आहे. हा संपूर्ण परिसर जवळजवळ 1.5 एकर मध्ये ही अनाधिकृत झोपडी होती आणि सिडको आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून ती तोडण्यात आलेली आहे. पण याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही बघत असाल हा पूर्ण परिसर हे जे झोपडपट्टी आहे त्याच्यामध्ये जे काय G+1 G+2 अशी सुद्धा काही अनधिकृत घरं बांधलेली आहेत. याकडे आता सिडको आणि महापालिका लक्ष देणार का, हाही प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. आज या ठिकाणी महापालिकेने पाणी पुरवठा केलेला, महावितरणने या ठिकाणी वीज पुरवठा केलेला होता. हे असं असताना या काही कारवाई करण्यात आलेली आहे. पण या ओव्हरहेडच्या लाईनच्या खाली जर तुम्ही बघताय तर अनेक झोपड्या आहेत, त्यांना सुद्धा त्या सुविधा दिलेल्या आहेत. या झोपड्या सुद्धा सिडको आणि महानगरपालिका तोडणार का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. याकडे महापालिका आणि सिडको किती लक्ष देते हे पाहणं गरजेचं आहे. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.